पाळीविषयी बोलतोय. डॉक्टर एक फोन आला डोंबिवलीवरून. कृतिका गवस आपल्या बरोबर आहेत. बोला कृतिका. हा, मी कृतिका बोलतेय. बोला. डोंबिवलीवरनं. माझं वय आता 21 वर्ष आहे आणि म्हणजे माझ्या डॉक्टरकडे गोळ्या चालू आहेत पाळीवरती. पण म्हणजे 2 महिने झाले गोळ्या घेते मी कंटिन्युअस. पण मला अजून 2 महिने झाले अजून पाळी नाही आली आहे. तो प्रश्न. आणि माझं वजन पण म्हणजे जरा जास्तच आहे, म्हणजे 60च्या वरतीच आहे. 21 वर्षाची मुलगी आहे. या सी बेसिकली जर 2 महिने झालेत आणि गोळ्या खाऊन देखील पाळी येत नाही तर नॉर्मली आम्ही काय करतो की एक युट्रसचं चेकिंग करतो, म्हणजे हिस्ट्रॉस्कोपी. ओके, म्हणजे एक दुर्बीण टाकतो पिशवीच्या आत आणि बघतो. कारण आपल्या देशात एक भयंकर कारण जे आहे ज्याची पिरियड्स येतच नाही ते टीबी युट्रस. त्या टीबीने तो युट्रस कम्प्लिटली डॅमेज होतो आणि पाळी येत नाही. ओके, तर ते एक रिझन आहे. दुसरं एक रिझन म्हणजे कधी काय प्रॉब्लेम झाल्यामुळे डिलिव्हरी नंतर काय इन्फेक्शन्स होतात किंवा अबॉर्शन केल्यानंतर किंवा अबॉर्शन झाल्यानंतर जर त्या स्त्रीला इन्फेक्शन झालं तर मग तो युट्रस डॅमेज होतं. त्याला ॲशमन सिंड्रोम म्हणून म्हणतात. आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला पाळी महिने जर पाळी आली नाही औषध घेऊन पण गंभीरपणे बघण्याची गरज आहे. ऍब्सोल्युटली. पण कधी कधी असं पण असतं ह्या मुलींच्यात हॉर्मोन्स अजिबात नसतात. त्याला आम्ही हायपोगोनॅडोट्रोफिक हायपोगोनॅडिझम म्हणतो. हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. पण ह्या मुलींच्यात कधी कधी मग 3 ते 4 महिने मला गोळ्या द्याव्या लागतात. ती पिशवी ताजी करावी लागते आणि मग पिरियड चालू करतो. म्हणजे याकडे खरंच गंभीरपणे बघण्याची गरज आहे. तर गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन मला वाटतं चेकिंग करून घ्यावं. आणि अजून एक प्रॉब्लेम जो आहे की मेनोपॉज मध्ये लवकर जातात, प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियर. आता जर प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियर मध्ये जाऊन साधारण कधी माझ्याकडे ज्या पेशंट्स येतात मुलासाठी त्यांचे 30 वर्षातच पाळी गेलेली असते आणि माझ्याकडे 5 वर्षानंतर आले असे 35ला. तर 5 वर्षाचं पाळी आलेली नसली त्या स्त्रीला तर मला जवळजवळ 3 ते 6 महिने जातात औषधं देऊन ती पाळी चालू करायला. त्यामुळे कधी कधी ह्या कंडिशन्स मध्ये वेळ लागतो औषधं घेऊन सुद्धा पाळी यायला. त्यामुळे तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे नेमका ते जाऊन गायनेकोलॉजिस्ट कडे डायग्नोसिस करायला हवं. बरोबर. एक फोन आलाय नाशिक वरून. प्रिया शिंदे आपल्या बरोबर आहेत. बोला प्रिया. हा मॅम, मला विचारायचं होतं. ऍक्च्युली मॅम मला पीसीओडी त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी. तर मी 2 वर्षापूर्वी मी चेक केलेलं. त्याच्यानंतर मी 1 वर्ष मी ट्रीटमेंट सुरू केली. 1 वर्षभर मी घेतली होमिओपॅथिकची ट्रीटमेंट घेतली. नंतर मी बंद केलं आणि नंतर मग परत मी आता 1.5 वर्ष झालं ट्रीटमेंट सुरू केली आहे. तर तरी पण मला पाळी इरेग्युलर येत नाही. आता माझं वय 25 आहे. तर मला असं विचार आहे की मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट सुरू करू की काय करू? सी आय थिंक तुम्हाला विचारतच असतीस की जर पिरियड्स रेग्युलर नाही झाले तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात का. आय थिंक दिस इज अ क्लासिक कंडिशन. कारण काय होतं की जी आता होमिओपॅथीवर आय कॅनॉट कमेंट, आय एम नॉट एन एक्सपर्ट. पण ॲलोपॅथीचं तुम्हाला सांगते की माझ्याकडे ज्या मुली येतात त्यांना कंटिन्युअसली पिल्स घ्यायला की त्या फ्रस्ट्रेट होतात. कारण लाईफ लॉंग हे महत्वाचं आहे की बारीक जर मुलगी असली आणि तिला पिरियड्स बरोबर येत असते तर तिला समजावून सांगावं लागतं मला की बाई तुला पिरियड्स रेग्युलर आले पाहिजे, तुला जन्मभर या गोळ्या खाव्या लागणार आहेत. तर नॉर्मली आम्ही काय करतो डॉक्टर्स की 9 ते 12 महिने गोळ्या देतो, मग ब्रेक घेतो 3-4 महिने. कारण कधी कधी नॉर्मल होतात. बरोबर. आणि जर नाही परत सेम प्रॉब्लेम आला तर मग 5 दिवसाच्या गोळ्या पण असतात. मग थोडा ब्रेक देतो त्या मुलींना की 6 महिने त्या 5 दिवसाच्याच गोळ्या देऊ. असं ऑन ऑफ थेरपी करावी लागते. पण ट्रीटमेंट घ्यावीच लागते. ऍब्सोल्युटली. कारण त्यांनी प्रॉब्लेम्स दुसरे होऊ शकतात. सॉरी पिशवीचा कॅन्सर होऊ शकतो. आय मीन इट्स अ व्हेरी रेअर कंडिशन. पण काय होतं जो ट्रीटमेंट घेणं तेवढंच गरजेचं आहे. येस, इस्ट्रोजन अनअपोज्ड इस्ट्रोजन ऍक्शनमुळे त्या युट्रस मध्ये ग्रोथ जास्ती वाढवू शकते आणि लेटर ऑन इन लाईफ म्हणजे ऑफकोर्स आम्ही इतक्या लवकर हे चेंजेस बघत नाही पण ज्या अगदीच ऍब्सोल्युटली. आणि डायबिटीज ब्लड प्रेशर होणं पण इज कनेक्टेड टू इट. बरोबर आहे. इनफॅक्ट ह्या पोरी जर प्रेग्नंट झाल्या तर प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर होण्याची शक्यता वाढते. घ्यावी लागते. एक फोन आला हरियाणावरून. फोन आहे. चित्रा जोशी आपल्या बरोबर आहेत. बोला चित्रा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मी चित्रा जोशी बोलतेय. मला मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. विचारा. माझी पाळी रेग्युलर येते म्हणजे 1-2 दिवस लेट होते
मी ट्रीटमेंट घेतली आहे इथे, पण ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम सांगितलं की माझं ओव्ह्युलेशन होत नाहीये. हा, आणि मी आता PCR ची टेस्ट केली तर त्यात सांगितली की तुम्हाला इन्फेक्शन झालंय TB चा. अच्छा. तर माझा एकच प्रॉब्लेम आहे की मला प्रेग्नन्सी पुढे काय चान्सेस आहेत बघा, आणि ट्रीटमेंट मी काय घेऊ शकते पुढे. सॉरी मला कळलं नाही. त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे असं लक्षात आलेलं आहे, तर आता प्रेग्नन्सीचे काय चान्सेस होऊ शकतात? सी बेसिकली जसं मी आधी बोलले की ही स्त्रीबीज तयार करत नाहीये असते, त्यामुळे आम्ही ट्राय करतो औषधांनी आणि गोनाडोट्रोपिन्स म्हणून इंजेक्शन्स आहेत. जर तुम्हाला क्लोमिफेन सायट्रेट आणि लेट्रोझॉलनी तयार नसतील होत तर गोनाडोट्रोपिन्स तुमच्या गायनोकॉलॉजिस्टकडे जाऊन ती वापरा, आणि त्यांनी डेफिनेटली मदत होईल. आणि त्याच्याबरोबर IUI जर कंबाईन केलं तर सक्सेस रेट जरा इन्फेक्शन झालं असेल तर इन्फेक्शन झालं असेल तर आपल्या देशात इन्फेक्शन नॉर्मली ट्युबरक्लोसिस अँड नॉन ट्युबरक्लोसिस असं आम्ही क्लासिफाय करतो. त्यामुळे जर TBचं इन्फेक्शन असेल तर कमीत कमी 7 ते 9 महिने औषधं घेतलीच पाहिजेत. अर्धवट ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग नाही. आणि जर दुसरा प्रॉब्लेम असेल तर मग त्याला आम्ही अँटीबायोटिक्स देऊ शकतो आणि ते क्लिअर ऑफ करू शकतो. त्यात काही उपचार केले तर ते बरं होऊ शकतं. बरोबर. याविषयी आपण आता बोलणारच आहोत. PCOD झाला तर अनियमित पाळी येते, मात्र PCOD वर इतर उपचार काय त्याबद्दल बोलूया. पण आता घेऊ एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अर सांगे काय खरी यादा. इंडिया बुल्स होम लोन्स आता कमी व्याज दरात. घरी या ना. कल एक जगह गए थे हम लोग खाना खाने. ब्रिलियंट फूड यार, मैं बोल रहा हूँ यू शुड ट्राई दैट आउट. अच्छा, क्या नाम क्या जगह का? वो एक फूल होता है ना यार, कौन सा? लोटस. नहीं नहीं नहीं, लोटस वो जिसमें खुशबू होती है. खुशबू वाला फूल? जैस्मिन. जैस्मिन नहीं नहीं नहीं, जिसमें वो कांटे होते हैं. रोज. रोज डार्लिंग, कल हम खाना खाने कहाँ गए? Men will be men. Seagram's Imperial Blue Super Hit Music CDs. संभल के रखिए अपने कदम, फिसलने में अब मजा आएगा. सेंटर फ्रेश सुपर हिट परेड 30 मई से 23 जून रात 8 बजे सिर्फ मैक्स पर. या उन्हाळ्याच्या सुट्टीत करायची असेल तुमची सुट्टी वसूल तर पहा आमचा नवा ट्रॅव्हल शो सुट्टी वसूल. सुट्टी वसूल. सुट्टी वसूल. वसूल 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 सुट्टी वसूल. रविवारी दुपारी 1:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता फक्त IBN लोकमतवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक हक्क परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा. निमंत्रक योगेश बहल, महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज टॉक टाइम मध्ये आपण अनियमित पाळीविषयी बोलतोय. डॉक्टर, आपण आता बघितलं की तरुण मुली किंवा एखाद्या मिडल एज मध्ये पण जेव्हा प्रीमेनोपॉज येतो, मेनोपॉज येतो, तेव्हा पण अशा अनेकदा अनियमित पाळीच्या तक्रारी असतात. त्याबद्दल काय सांगाल? सी, जर मेनोपॉज येत असेल तर 1.5 वर्ष आधी किंवा 2 वर्ष आधी इरेग्युलर पिरियड्स होणं हे साहजिकच आहे. पण काय असतं ना की एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक सोनोग्राफी करून घेणं बरं आहे, आणि थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन, कारण ह्या 3 फार कॉमन गोष्टी आहेत ज्याच्यातनं आम्हाला प्रॉब्लेम्स वी कॅन पिक इट अप. पण जर तू असं बघितलं की PCOD आणि ओल्ड एज म्हणजे प्रीमिनोपॉज, तर तेव्हा तुम्हाला PCOD पेशंट्स, एस्पेशली ज्या मुलींना प्रेग्नन्सी डायबिटीज झालेला असतो, त्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो, की डायबिटीज नसतो त्यांना, फक्त प्रेग्नेंट असताना डायबिटीज होतो, त्यांना डायबिटीज नंतर होणं म्हणजे 35-40 नंतर होणं फार चान्सेस वाढतात. आणि
पण तो प्रिव्हेंटेबल आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर पण ह्या मुलींच्यात वाढू शकतं. त्याला आम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ज्या मुलींची पोटं मोठी असतात, म्हणजे जे वेस्ट लाईन मोठी असते, त्यांना हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्ती असते. आणि ह्यांच्यात ऍक्च्युअली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जे मी आधी पण बोललेले आहे की डाएट, एक्सरसाइज इन्क्लूड करणं फार महत्वाचं आहे. आणि ऍक्च्युली तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर प्रिव्हेंट करू शकता. अच्छा, म्हणजे कुठेतरी तुमचा पुन्हा एकदा गाडी लाईफस्टाईल आणि आहार योग्य असणं गरजेचं आहे. एक फोन आला पुण्यावरनं, भारती बोंडे आपल्या बरोबर आहेत. बोला भारती. हॅलो मॅडम. हॅलो, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला 6 वर्षाची मुलगी आहे, सॉरी, आणि मला सेकंड साठी म्हणजे मी प्रयत्न करते, पण माझं काय झालं, मध्ये एक ॲबॉर्शन झालं. पण त्यानंतर माझे मी सगळे थायरॉइड वगैरे सगळे रिपोर्ट केलेले सगळे नॉर्मल आहेत. पण मला कळत नाही मला प्रॉब्लेम कुठे, कारण माझी पिरियडही रेग्युलर आहे. तसं इरेग्युलर 1-2 मध्येच झालं होतं की 1-2 महिने असं झालेलं. तुमच्या ट्यूब्स चेक केल्यात आणि सीमेन अनालिसिस चेक केलंय का? हो मॅडम, चेक केलेलं आहे. सगळं नॉर्मल आहे? सगळं नॉर्मल आहे. सो दिस इज काइंड ऑफ अनएक्सप्लेन्ड, त्यामुळे अशा पेशंट्सना आम्ही सिम्पल ट्रीटमेंट IUI करतो, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन ज्याला म्हणतात, की तिला गोळ्या देऊन अंडी तयार करतो आणि मग स्पर्म्स घेऊन आत सोडतो. असं आपण 2-3दा करून बघू शकतो. अँड डेफिनेटली सक्सेस रेट 10 ते 15% आहे. बरोबर आहे. आणि एक फोन आला ठाण्यावरनं, अर्चना वायरंडे आपल्या बरोबर आहेत. बोला अर्चना. नमस्ते मॅम. माझा प्रश्न असा आहे की मॅम, म्हणजे मी रेग्युलर पिरियडसाठी गोळ्या औषधी घेतल्यानंतरही मॅम मला म्हणजे गोळ्या घेतल्यानंतर फार त्रास होतो आणि पिरियड रेग्युलर येतो, पण म्हणजे खूप हीट होते शरीरामध्ये. तर मॅम काय करू, म्हणजे मी गायनेकडे ट्रीटमेंट घेते मॅम. सगळ्यांना अगदी पडलेला प्रश्न आहे की गोळ्यानंतरचा त्रास. ऍक्च्युली तेच मी बोलले, जर मायग्रेनचा प्रॉब्लेम नसेल, डोकेदुखी, तर ठीक आहे, मग बाकीचे त्रास आपण हँडल करू शकतो. लाईक यांना प्रॉबेबली ऍसिडिटी, तिचं मिनिंग मला असं वाटतं की ऍसिडिटी होत असणार. त्यामुळे गोळी जेवल्यानंतर किंवा ब्रेकफास्ट नंतर घेणं, आणि त्यांनीही देखील जर आराम पडत नसेल तर मग कुठलं तरी अँटासिड त्याच्याबरोबर घेणं महत्वाचं आहे. डॉक्टरला सांगितलं तर डेफिनेटली तुमची डॉक्टर तुम्हाला हे औषध देईल त्याच्याबरोबर. म्हणजे आज आपण अगदी बघितलं की अनियमित पाळी असेल तर PCOD एक कारण असू शकतं, आणि त्यासाठी योग्य लाईफस्टाईल असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि अगदीच अनियमित पाळी रेग्युलर होत असेल तर मग तुम्हाला योग्य डॉक्टरचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला चांगली माहिती दिलीत. आज टॉक टाइम मध्ये आपण अनियमित पाळीविषयी जाणून घेतलं. उद्या टॉक टाइम मध्ये आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करा 022-667-1474 या नंबरवर. आणि टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत. Super cool. म्यूजिक का गुरुकुल, शुक्रवार और शनिवार रात 10 बजे ZTV पर. पटकन विरघळते माझ्या कॉफीमध्ये, किंवा माझ्या यमी मिल्कशेक मध्ये, किंवा माझ्या ब्रेकफास्ट सिरियल मध्ये. सुक्रोलोजने बनवलेलं शुगर फ्री नॅचरलचे नवीन स्वीट ड्रॉप्स. एका थेंबात 1 चमचा साखरेचा गोडवा. पटकन शुगर फ्री नॅचरल स्वीट ड्रॉप्स. लगेचच ट्रीटमेंट करावे लागेल. रेडी चेकअप केलं असतं तर. माझी कार ऑपरेशन करावं लागेल. 4 लाख खर्च येईल. एवढा खर्च सेविंग संपणार. इंडस हेल्थ प्लस प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं महत्व ओळखा. आयुष्य वाचवा, पैसे वाचवा. In business, today's evening is as important as the morning of the next day. At CNBC TV 18, we put the entire day in perspective for you. At 8 p.m., find out what's hot and happening in the world of business. 8:30 p.m., get the day's market action on Markets Today with Udayan Mukherjee. 9 p.m., watch the award